या कथेचा हा तिसरा भाग पाहण्या अगोदर या अगोदरचे 2 भाग नक्कीच बघा. अपूर्वाला युवराजने VIP रूममध्ये शिफ्ट केलं होतं. तिला झोपून आत्ता 5 तास पूर्ण झाले होते. युवराज अपूर्वापासून 1 मिनिटसुद्धा बाजूला गेला नाही. अपूर्वा झोपेत असताना सुद्धा बडबड करत होती. मला मारू नका काकू, मला मारू नका काका, माझी चूक झाली, आता यापुढे असं होणार नाही. पप्पा मला वाचवा, आई मला वाचव, आजी मला वाचवा. ती झोपेत सुद्धा घाबरलेली होती. झोपेत ती तिच्या आजीला बोलवत होती तेव्हा युवराजने तिचा हात पकडला होता. त्याला अपूर्वाला अशा अवस्थेत पाहून खूप त्रास होऊ लागला आणि अपूर्वाच्या काकू काकांचा राग सुद्धा येऊ लागला. त्याचं रक्त सळसळ करत होतं. युवराज एका हाताने अपूर्वाच्या डोक्यावरून हात फिरवत होता आणि दुसऱ्या हातात तिचा हात घट्ट पकडला होता. रियान आणि अंश सुद्धा केबिन बाहेर बसले होते. अधूनमधून ते रूममध्ये जाऊन अपूर्वाच्या तब्येतीबद्दल विचारत होते. युवराजला चिंतेत पाहून रियान युवराजला धीर देऊ लागला. ती बरी होईल, तू काळजी करू नकोस. अधूनमधून डॉक्टरांनी तिला चेक पण केलं होतं. संध्याकाळी 6 वाजता अपूर्वाने डोळे उघडले. रियान तेव्हा रूममध्ये होता. अंश बाहेर बसलेला होता. अपूर्वाने पाहिलं तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. युवराज तिच्याजवळ बसलेला होता आणि रियान तिथेच उभा होता. आता युवराज आणि रियानला पाहून तिला जास्त भीती वाटत नव्हती. रियानमध्ये तिला तिचा मोठा भाऊ दिसत होता आणि युवराजला पाहून तिला एक आपलेपणाची जाणीव झाली होती. नंतर तिचं लक्ष समोर भिंतीवर लावलेल्या घड्याळावरती गेलं तेव्हा ती घाबरली. 6 वाजले होते. आज तर काका काकू तिला मारून टाकतील, परंतु आजी तर घरी माझी वाट पाहत असतील, हाच विचार करत ती बेडवरून उठत होती. तेव्हा युवराज म्हणाला, का उठत आहेस तू? तुझी तब्येत बरी नाहीये, झोपून राहा गप्प. युवराजचं असं प्रेमाने बोलणं तिला विचित्र वाटत होतं. ती हळू आवाजात म्हणाली, ते आजी घरी काळजी करत असेल, मला घरी जायचं आहे. युवराज अपूर्वाला हळू आवाजात रागवत म्हणाला, आत्ता तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे, तू फक्त झोपून राहा. त्याच्या रागवण्यात सुद्धा अपूर्वासाठी प्रेम आणि काळजी स्पष्ट दिसत होती. त्यामुळे युवराजचे रागवणे तिला वाईट वाटले नाही. अपूर्वा तरी म्हणाली, आजी. युवराजने तिचं बोलणं मधात टाळत म्हणाला, बरं ठीक आहे, आजी इथंच येतील, फक्त तू आरामात झोपून राहा. युवराजने एवढं बोलून रियानकडे पाहिलं. रियानने डोळ्यांनी खुणवलं आणि बाहेर निघून गेला. तो अंश जवळ आला आणि अंशला म्हणाला, अंश, तू लगेच काही गार्ड्सला सोबत घेऊन जा आणि अपूर्वाच्या आजीला घेऊन ये. मी अपूर्वा जवळ आहे, मी तिला 1 मिनिट सुद्धा आता एकटं सोडणार नाही. हॉस्पिटलमध्ये युवराजचे बरेच गार्ड होते. अंश काही गार्ड घेऊन अपूर्वाच्या आजीला आणायला निघून गेला. अंश अपूर्वाच्या घरी पोहोचला. त्याने बेल वाजवली. बऱ्याच वेळानंतर दरवाजा उघडला. घरी कोणीच नव्हतं. बन्सीलाल ऑफिसमध्ये गेले होते. संदेश त्याच्या मित्रासोबत, भूमिका तिच्या मैत्रिणीसोबत आणि सुप्रियाजी शेजारी गेल्या होत्या. आजीला वाटलं अपूर्वा आली असेल. दरवाजा आजींनीच उघडला. दरवाजा उघडल्यानंतर अपूर्वाला न पाहिल्यामुळे आजी खूप काळजीत पडल्या. त्यांनी अंशकडे पाहून विचारलं, कोण आहेस तू? अंशने आजींना नमस्कार केला आणि म्हणाला, आजी, माझं नाव अंश आहे. आज सकाळी कॉलेजमध्ये जाताना अपूर्वा रस्त्यावरती चक्कर येऊन पडली. आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. ती अजून सुद्धा हॉस्पिटलमध्ये आहे. तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला घ्यायला आलो आहे. हे ऐकून आजी घाबरून गेली आणि म्हणाली, कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे बेटा माझी मुलगी? बरी आहे ना ती? अंश आजींना धीर देत म्हणाला, आजी तुम्ही काळजी करू नका, ती बरी आहे, फक्त तुम्ही माझ्यासोबत चला. अपूर्वा अजून सुद्धा घरी आली नव्हती म्हणून आजी अगोदरच काळजी करत होत्या. जेव्हा तिच्या तब्येत बिघडली आहे असं ऐकलं तेव्हा अजून जास्त चिंतेत पडल्या. त्या अंशला म्हणाल्या, ठीक आहे बेटा, मी तुझ्यासोबत येते. आजीने घराचा दरवाजा बंद केला. बाहेर अंशची गाडी उभा होती. अंशने आजीचा हात धरून त्यांना आरामात गाडीत बसवलं. अंशने गाडी चालू केली. त्याच्या मागे गार्डच्या 2 गाड्या पण आल्या. अंश कोणत्या पण परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी गार्ड सोबत घेऊन आला होता आणि गाडी हॉस्पिटलच्या बाहेर येऊन थांबली. आजींना चालल्याच जात नव्हतं. त्यांची तब्येत अगोदरच बरी नव्हती. अंशने आजीसाठी व्हीलचेअर मागवली. त्याने आजींना व्हीलचेअरवरती बसवलं आणि अपूर्वाच्या रूममध्ये घेऊन गेला. आजी अपूर्वाच्या रूममध्ये आल्या तेव्हा अपूर्वा डोळे बंद करून झोपलेली होती आणि युवराज अपूर्वाजवळ बसलेला होता. आजींना पाहून युवराज उठला आणि त्याने आजींना नमस्कार केला. आजींच्या पाया पडून त्यांच्या व्हीलचेअरला अपूर्वाजवळ घेऊन गेला. आजीने अपूर्वाला पाहिलं आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या, पूर्वा, माझं बाळ, कशी आहेस तू? अपूर्वाने आजीचा आवाज ऐकून डोळे उघडले. तिला आजीला पाहून खूप आनंद झाला होता. अपूर्वा हसत म्हणाली, आजी तुम्ही इथे? हो पोरी, मला हा मुलगा इकडे घेऊन आला आहे.
आजीने जवळ उभा असलेल्या अंशकडे पाहून इशारा केला. पूर्वी बेटा, मी तुला सकाळीच कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला होता. तुझी तब्येत मला बरी नाही दिसली. तू कॉलेजला नको जाऊस, तरी तू कॉलेजला निघून गेलीस. देवाचे खूप आभार आहेत, तुला हे मुलं भेटले आणि त्यांनी तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. नाही तर काहीही झालं असतं माझ्या पोरीला. मी सुद्धा तू कॉलेजमधून घरी आली नव्हतीस म्हणून मी खूप काळजी करत होते तुझी. अपूर्वाने आजीचा हात हातात घेतला आणि आजींना म्हणाली, आजी, तुम्ही आता माझी काळजी काही करू नका. मी आता मस्त आहे. तेव्हाच अपूर्वाला तपासण्यासाठी तिथे डॉक्टर सुद्धा आल्या. डॉक्टरांनी अपूर्वाला चेक केलं आणि म्हणाल्या, आता अगोदरपेक्षा तब्येत चांगली आहे. तुम्हाला आता हिला घरी घेऊन जाता येईल. परंतु अजून हिच्यामध्ये खूप अशक्तपणा आलेला आहे. काही दिवस हिला आराम करावा लागेल आणि हिच्या खाण्यापिण्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. एवढं बोलून डॉक्टर बाहेर निघून गेल्या. पण डॉक्टरांचं बोलणं ऐकून आजी खूप काळजीमध्ये पडल्या. आराम आणि त्या घरात ते सर्वजण माझ्या मुलीला एका क्षणासाठी सुद्धा बसू देत नाहीत. आराम तर लांबचीच गोष्ट आहे. ते सर्व लोक खूप क्रूर आहेत. देवा, आता मी काय करू? दुसरी कोणती अशी जागा सुद्धा नाही जिकडे मी या पोरीला घेऊन जाऊ शकेल. आता या आजारी मुलीला घेऊन मी कुठे जाऊ? तिथेच जवळ उभा असलेला युवराज सुद्धा हाच विचार करत होता. त्या घरातले लोक अपूर्वाला तिकडे व्यवस्थित जगू देणार नाहीत. कारण रात्री मी डोळ्यांनी त्या लोकांचं वागणं अपूर्वासोबत कसं आहे ते पाहिलेलं होतं. मी आत्ता अपूर्वाला त्या घरात कधीच जाऊ देणार नाही. आजी आणि युवराज दोघंही हाच विचार करत होते. तेव्हाच त्या रूमचा दरवाजा उघडला. पाहिलं तेव्हा युवराजची आजी आत येत होती. युवराज त्यांना पाहून खूप चकित झाला. युवराज आणि रियान दोघांना सुद्धा धक्का बसला. आजी इथे कशा काय आल्या? अपूर्वाची आजी हेमलताने मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांना सुद्धा धक्का बसला. त्यांच्यासमोर त्यांची लहानपणीची मैत्रीण सरला होती. सरलाने सुद्धा हेमलताकडे व्यवस्थित पाहिलं तेव्हा त्यांनी सुद्धा तिला ओळखलं. तेव्हा सरलाजींनी विचारलं, तुमचं नाव हेमलता आहे का? हो, माझं नाव हेमलता आहे. आणि तुमचं नाव सरला आहे का? त्यांनी हसत उत्तर दिलं, हो हेमा, मी सरला आहे. दोघींनी एकमेकींना मिठी मारली. सरलाजी आनंदात म्हणाल्या, हेमा, कित्येक वर्षांनी आपण भेटत आहोत. मी तर स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता या जन्मात परत तुझ्यासोबत माझी भेट होईल. हेमलता म्हणाल्या, सरला, मी सुद्धा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता मी तुला परत कधी भेटेल. दोघी एकमेकींना भेटून खूप आनंदी होत्या. इकडे युवराज, अपूर्वा आणि अंश एकमेकांना पाहू लागले. युवराज तर त्याच्या आजीला डोळे मोठे करून पाहू लागला. आजी इकडे हॉस्पिटलमध्ये कशा काय आल्या आहेत? सरला हेमलताला युवराज सोबत ओळख करून देत म्हणाल्या, हेमा, हा बघ, हा माझा नातू युवराज आहे आणि हे त्याचे मित्र आहेत रियान आणि अंश. हे दोघं सुद्धा माझ्या नातूसारखेच आहेत. युवराज पुढे येऊन सरलाजी यांच्या पाया पडला. नंतर रियान आणि अंश सुद्धा त्यांच्या पाया पडले. तेव्हा प्रेमलता म्हणाल्या, ही माझी नात आहे. हिचं नाव अपूर्वा आहे. जगदीशची मुलगी आहे. सरलाजी अपूर्वा जवळ आल्या तेव्हा अपूर्वा उठण्याचा प्रयत्न करत होती. सरलाजी तिला हाताने उठण्यापासून थांबवत म्हणाल्या, आत्ता उठू नकोस पोरी, अजून तुझी तब्येत बरी नाही झाली. तू झोपून राहा माझ्या पोरी. अपूर्वाने झोपून असताना हाताने नमस्कार केला. तेव्हा सरलाजी अपूर्वाकडे पाहत म्हणाल्या, खूपच गोड पोरगी आहे हा. नंतर हेमलता सरलाचे हात धरून म्हणाल्या, खूप चांगले मुलं आहेत हे. आज अपूर्वाची तब्येत बरी नव्हती. तिला सकाळपासून खूप ताप होता. मी तिला कॉलेजमध्ये जाण्यासाठी थांबवलं होतं, परंतु हिने माझं एक ऐकलं नाही. म्हणाली, आजी आज प्रॅक्टिकल आहे, मला जाणे खूप गरजेचे आहे. आणि ताप असताना तशीच घरातून निघून गेली. रस्त्यात ती बेशुद्ध पडली. तेव्हा या पोरांनी हिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि मला घरून इथे घेऊन आले. देवाचे आभार, हे मुलं अपूर्वाला भेटले, नाहीतर आज काहीही झालं असतं. सरला आजींनी हेमलता आजीच्या हातावर हात ठेवला. दोघी मैत्रिणी हात धरून चेअरवरती बसल्या आणि गप्पा मारत होत्या. युवराज, रियान आणि वंश तिघं एकमेकांना पाहू लागले. रियान युवराज जवळ आला आणि म्हणाला, या दोघींना पाहून मला असं वाटत आहे या जत्रेत हरवल्या होत्या. युवराज म्हणाला, ते सर्व ठीक आहे, पण याबद्दल आजीला कसं काय समजलं? आपण आत्ता हॉस्पिटलमध्ये आहोत ते. आजीने आपल्या मागे हेरगिरी करण्यासाठी कोणाला सोडलं आहे का? ही आजी माझ्यावर लक्ष ठेवणं कधीच बंद करणार नाही. युवराज अगदी चिडत म्हणाला, आता माझी हेरगिरी करत आहे. कोण आहे तो खबरीलाल जो आजींना सर्व माहिती देत आहे? तेव्हाच रियान आणि युवराजने एकत्र अंशला रागात पाहिलं आणि अंशने त्याचे डोळे इकडे तिकडे फिरवले आणि अंश म्हणाला, भाऊ, मी आत्ता येतो.
एवढं बोलून तो रूममधून पळून गेला. युवराज आणि रियानने एकमेकांकडे पाहिलं, मान हलवली आणि हाताची घडी घालून अंश गेला त्या दिशेने पाहू लागले. तेव्हा युवराज म्हणाला, मी जे विचार करत आहे तेच तू पण विचार करत आहेस ना रियान? रियान म्हणाला, हो, तू जो विचार करत आहेस ना तेच मी सुद्धा विचार करत आहे. दोघं एकत्रच म्हणाले, आपल्यातला एक व्यक्ती आपलं नुकसान करत आहे. युवराज म्हणाला, आता तर गेलास हा बाळा तू. तेव्हा रियान म्हणाला, आज याचाच नंबर आहे. अपूर्वा परत गाढ झोपी गेली. युवराज आणि रियान दोघं आजीजवळ बसले आणि ते दोघं आजींचं बोलणं ऐकू लागले. हेमलता आजी सरला आजींना म्हणाल्या, माझ्या मुलाने कमी वयात खूप जास्त प्रगती केली होती. त्याच्याजवळ फक्त एवढीच मुलगी अपूर्वा होती. त्याने त्याच्या मेहनतीने एक स्वतः कंपनी उभा केली. त्याची कंपनी खूप चांगली चालू लागली. आजपासून 12 वर्षापूर्वी नोव्हेंबर महिना होता. रात्रीची वेळ होती. तेव्हा जगदीश आणि त्याची पत्नी ज्योती दोघंही एका लग्नावरून परत येत होते. अपूर्वा आणि मी घरीच होतो. धुकं खूप जास्त पडलं होतं, त्यामुळे रस्त्यावर येणारे जाणारे वाहन काहीच दिसत नव्हते. तेव्हा जगदीशची गाडी समोरून येणाऱ्या एका ट्रकला धडकली. 2 दिवस जगदीश आणि ज्योती मरणासोबत झगडत होते. ज्योतीने 2 दिवसांनी तिच्या जीवाचा त्याग केला आणि तिच्या मुलीला सोडून ती कायमचं निघून गेली. जगदीशची अवस्था पण खूप नाजूक होती, परंतु त्याच्या एकुलते एक मुलीच्या काळजीमुळे तो मृत्यूसोबत झगडत होता. तेव्हा त्याला वाटू लागलं, आता तो जिवंत राहणार नाही. तेव्हा त्याने मला आमच्या वकिलांना बोलवायला सांगितलं. मी लगेच वकिलांना बोलवलं. माझ्या मुलाने जाता जाता त्याच्या मुलीची व्यवस्था केली. त्याने सर्व प्रॉपर्टी आणि कंपनी त्याच्या मुलीच्या नावी अपूर्वाच्या नावावरती केली. त्याने त्यात हे सुद्धा लिहिलं होतं, 22 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अपूर्व लग्न करू शकेल. त्या अगोदर तिचं लग्न होऊ शकत नाही. जर तिचं लग्न 22 वर्ष पूर्ण होण्या अगोदरच झालं तर सर्व प्रॉपर्टी एका ट्रस्टच्या नावाने केली जाईल. त्यात अजून हे सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, जर तिचं शिक्षण मध्येच बंद झालं तर ती या प्रॉपर्टीची मालक नाही राहणार. तिला तिचं शिक्षण पूर्ण करावं लागेल. तेव्हाच ही कंपनी आणि प्रॉपर्टी तिच्या नावावरती केली जाईल. आणि जोपर्यंत सर्व काही अपूर्वाच्या नावावर होत नाही तोपर्यंत तिच्या कंपनीची काळजी तिचे काका घेतील आणि त्यांना एक निश्चित पगार कंपनीकडून दिला जाईल. हे सांगत असताना हेमलता खूप रडत होत्या. आमच्या वकिलाकडून सर्व काही सुरळीत लिहून घेतल्यानंतर काही तासानंतर माझा मुलगा या जगाला सोडून कायमस्वरूपी निघून गेला आणि माझी मुलगी अपूर्वा अनाथ झाली. ज्या घरात आम्ही राहतो ते घर सुद्धा अपूर्वाच्याच नावावर आहे आणि ज्या घरात जगदीश राहायचा ते घर बन्सीलालने किरायाने दिलं आहे, कारण ते घर आत्ता विकू शकत नाहीत. अपूर्वा 22 वर्षाची झाल्यानंतर ते घर विकून टाकणार आहेत. हे तर काहीच नाही, माझी मुलगी निरागस असून तिच्यावरती किती अन्याय करतात. बन्सीलाल आणि त्याची बायको, त्यांचे लेकरं जसं अपूर्वासोबत वागतात ते पाहून माझ्या हृदयाची चाळणी झाली आहे. मला तर लाज वाटत आहे बन्सीलालला माझा मुलगा म्हणताना. एका निरागस मुलीवर एवढा अत्याचार कोणी कसं काय करू शकतं? मी हतबल झाले आहे. हे सर्व पाहून हे सर्व अपूर्वाचंच आहे, परंतु तिचीच जागा त्या घरात एका मोलकरणीसारखी करून ठेवली आहे. ते घरातील सर्व लोक सर्व काम त्याच मुलीकडून करून घेतात. त्यात दिवसभर तिला शिव्या देतात आणि दोघं नवरा बायको मारतात सुद्धा माझ्या मुलीला. मला आता हे सर्व सहन होत नाही. मी हिला असं त्यांच्या जवळ सोडून मरू सुद्धा शकत नाही. मी मेले तर माझ्या मुलीचं कसं होईल हाच विचार मला दिवस रात्र खात असतो. मला या लोकांवर विश्वासच राहिला नाही. अपूर्वा 22 वर्षाची झाली की तिचं लग्न ते करून टाकतील आणि सर्व प्रॉपर्टी ते स्वतःच्या नावावर करून घेतील. त्या लोकांनी अपूर्वाचं लग्न एका नालायक मुलासोबत ठरवलं आहे. अपूर्वा जर तिचं लग्न त्या नालायक मूर्खासोबत झालं तर हिचं आयुष्य वाटोळं होईल. खूपच मूर्ख मुलगा आहे. मी माझ्या नातीचं लग्न त्याच्यासोबत कधीच होऊ देणार नाही. आता मी कुठे शोधणार आहे तिच्यासाठी चांगला मुलगा? माझ्याच्याने आता चालणे फिरणे सुद्धा होत नाही. मी तर आता खूप हतबल झाले आहे. एवढं बोलून हेमलता आजी खूप रडू लागल्या. आज कित्येक वर्षांनी मनात असलेलं दुःख त्यांच्या मैत्रिणीसमोर बाहेर आलं होतं. तेव्हाच युवराजने हेमलता आजीचे बोलणे सर्व काही ऐकले होते आणि जेव्हा तो हे सर्व काही आजींच्या तोंडून ऐकत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बदलू लागले. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याने दोन्ही हाताच्या गच्च मुठी घातल्या होत्या. आता युवराजला एवढा राग आला होता, जर आत्ता या क्षणी अपूर्वाचे काका काकू त्याच्या समोर असते तर त्याने कदाचित त्यांना फाशी दिली असती.
युवराज त्याच्या विचारात हरवला होता. सरला आजींनी हेमलता आजींना मिठी मारली, त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणाल्या, तू कशाला काळजी करत आहेस? तुझी बहीण जिवंत आहे अजून. तू बघ आता मी काय करते. सर्वात अगोदर माझं एक ऐक. मला अपूर्वा खूप आवडली आहे आणि मला तिला माझी सून करायचं आहे. माझ्या युवराजची नवरी बनवायचं आहे. सांग, तुला हे स्थळ आवडलं आहे की नाही? हेमलता आश्चर्याने सरलाजीकडे पाहू लागल्या आणि दुसरीकडे जेव्हा युवराजने आजींच्या तोंडून हे शब्द ऐकले तेव्हा त्याचं लक्ष विचलित झालं. त्याचा सर्व राग एका मिनिटात पळून गेला. त्याने रियानकडे पाहिलं. रियान सुद्धा युवराजकडे आश्चर्याने पाहू लागला. युवराज आणि रियान दोघांचं तोंड हे सर्व ऐकल्यानंतर बंदचे बंदच राहिलं होतं. त्या दोघांना विश्वास बसत नव्हता. त्यांची आजी बसल्या बसल्या एवढा मोठा धमाका करणार आहे. जवळपास 5 ते 10 मिनिटं दोघांना या धक्क्यातून सावरण्यासाठी लागले. युवराज तर हाच विचार करत होता, आजीला कसं समजलं युवराज अपूर्वावरती प्रेम करत आहे आणि त्याला तिच्याशीच लग्न करायचं आहे. नंतर रियान आणि युवराज दोघांनी एकमेकांकडे पाहून ॲब्रो उंच केल्या. गुप्तहेर, आजीचा गुप्तहेर, खबरीलाल, हे सर्व काही आजीपर्यंत त्यानेच पोहोचवलं आहे. दोघं डोळ्यांनी एकमेकांना बोलू लागले. जसं जसं एक्सप्रेशनने त्या दोघांचा संवाद होऊ लागला तसं तसं त्यांचे एक्सप्रेशन बदलू लागले. चला, जे काही झालं ते खूप चांगलं झालं. त्यानंतर दोघांच्या चेहऱ्यावरती हसू आलं. दोघं एकमेकांना पाहून हसत होते आणि युवराजचं मन आनंदाने नाचू लागलं. ही बातमी ऐकल्यानंतर त्याच्या मनात आनंद मावत नव्हता. त्याच्या आजीने आज त्याला खूप मोठं गिफ्ट दिलं होतं ही बातमी सांगून. रियानने युवराजला आनंदात पाहिलं तेव्हा त्याच्याकडे पाहून रियान म्हणाला, काय बाबा युवराज, मज्जा आहे तुझी. देवाने तुझी प्रार्थना खूप लवकर ऐकली आहे. आम्ही सिनियर मागे राहिलो आणि तू ज्युनियर असून सुद्धा आमच्या पुढे निघून गेला. तेव्हा युवराज ताट बसत शर्टची कॉलर उचकावत हात वरती करत जांभळी देत म्हणाला, हम है, बाकी सब पाणी कम है. आणि दोघांची आजी जवळ बसल्या बसल्या खिचडी शिजू लागली. इकडे हेमलता आजी आनंदाने म्हणाल्या, यापेक्षा चांगली गोष्ट असू शकते का? युवराजच्या हातात अपूर्वाचा हात देऊन मी निवांत मरायला मोकळी. तेव्हाच सरला आजी म्हणाल्या, बस झालं हेमा, आता अपूर्वा माझी मुलगी आहे आणि तू माझी बहीण आहेस आणि आता यापुढे मी माझ्या मुलीला आणि माझ्या बहिणीला त्या घरात नाही जाऊ देणार. तू सुद्धा आता यापुढे माझ्या सोबत राहणार आहेस आणि आपल्या दोघींना युवराजचे लेकरं पाहायचे आहेत, म्हणजे आपले नतरुंड. तू मरण्याच्या गोष्टी का बोलत आहेस? आजीने रियानकडे पाहिलं आणि रियानला म्हणाल्या, रियान जा, अंशला हेमाच्या घरून तिचं सामान आणि अपूर्वाचं सामान घेऊन यायला सांग. आणि युवराज तू ऐक, आता अपूर्वाला घरी घेऊन जायचं आहे, तू तयारी कर. अपूर्वा आणि हेमा आता यापुढे माझ्यासोबत बंगल्यामध्ये राहतील. हो आजी. एवढं बोलून रियान अंशला ऑर्डर देण्यासाठी रूममधून बाहेर निघून गेला. आता युवराजच्या मनात आनंदच मावत नव्हता. युवराजचं मन एखाद्या स्वच्छंदी पक्षाप्रमाणे आकाशाची गवसणी घालू लागलं. परंतु तेव्हाच आजीचं म्हणणं ऐकून त्याला समजलं. आजी म्हणाल्या, अपूर्वा आजपासून माझ्यासोबत राहणार आहे. युवराजचं मन स्वच्छंदी पक्षाप्रमाणे आकाशात गेलेलं धाडकन येऊन जमिनीवर पडलं. तेव्हाच त्याला आठवलं, तो तर आजींसोबत राहतच नाही. आजींनी त्याला 1000 वेळा त्यांना भेटण्यासाठी बोलवल्यानंतर तो त्यांना भेटायला जात होता. आता अपूर्वा आजीसोबत राहणार आहे, तर आता युवराज कोणत्या तोंडाने आजीला त्यांच्या सोबत राहायचं आहे असं म्हणणार होता? आता त्याला अपूर्वापासून लांबच राहावं लागणार होतं. अपूर्वाला पाहिल्याशिवाय त्याच्या मनाला शांतता भेटत नव्हती. जर अपूर्वासोबत राहायचंच असेल तर काहीतरी गोलमाल करावाच लागेल. आजी खूप हुशार आहे, त्यांना तर लगेच समजेल. मी अपूर्वासाठी आजीजवळ राहण्यासाठी तयार झालो आहे. काही ना काही मार्ग नक्कीच शोधावा लागेल. युवराज हाच सर्व विचार करण्यात खूप हरवला होता. तेव्हा रियान अंशला ऑर्डर देतो आणि ऑर्डर दिल्यानंतर तो आत रूममध्ये आला. त्याने पाहिलं युवराज विचारात हरवलेला होता. तेव्हा रियान युवराज जवळ गेला आणि त्याच्याकडे पाहत होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हळू आवाजात म्हणाला, काय विचार करत आहेस बाळा? हाच विचार करत आहेस ना? आजी सोबत राहण्यासाठी आता काय गोलमाल करायला हवा? बघ, मी म्हणत होतो तुला, चल आपण दोघं आजीजवळ राहूया. तेव्हा तू मला नाही म्हणत होतास आणि त्यांच्यापासून तू लांब पळत होतास. तुला तर आजींपासून लांब राहण्याची खूप हौस होती. मी तुला याचसाठी कित्येक वेळा सांगितलं होतं, तू त्यांना भेटायला तरी जात जा.
तू तर भेटायला सुद्धा जात नव्हतास त्यांना. आणि आता या मजनूला आजीजवळ राहायचं आहे. तेव्हा युवराजने रियानला खूप रागात पाहिलं आणि युवराज म्हणाला, तुला कसं समजलं रे? आत्ता मी हाच विचार करत होतो. तुला माझ्या मनातलं कसं समजतं? तेव्हा रियान म्हणाला, बाळा, तुझ्या मनात काय चालू असतं ते मला सर्व काही माहीत असतं. कारण या प्रेमाच्या मैदानामध्ये मी तुझ्यापेक्षा सिनियर आहे, विसरू नकोस. आणि तू माझा ज्युनियर. बरं, आता तुझे प्रश्न संपले असतील तर चल, अंश सुद्धा येत असेल आजींचं सामान घेऊन. युवराज तेव्हा म्हणाला, रियान, अबे ते इकडे कशाला येईल आजीचं सामान घेऊन? आजी तर बंगल्यावरती जाणार आहेत ना. त्यामुळे तू आत्ता अंशला कॉल करून सांग बंगल्यावरती यायला. आम्ही सुद्धा तिकडेच येत आहोत थोड्या वेळामध्ये. लवकर सांग त्याला कॉल करून. रियान त्याचा मोबाईल काढत हो म्हणाला. बरं बाबा, ठीक आहे, मी आता त्याला कॉल करून लगेच सांगतो. रियान अंशला कॉल करण्यासाठी रूममधून बाहेर गेला. दोन्ही आजी त्यांच्या गप्पा करण्यामध्ये व्यस्त होत्या. युवराज दोन्ही आजीकडे पाहून खूप लाजत तिथेच जवळ बसला होता. नाहीतर त्याला तर अपूर्वाजवळच बसून राहावंसं वाटत होतं. युवराज अपूर्वाला एक टक लावून पाहत होता. अपूर्वा अजून सुद्धा खूप गाढ झोपेत होती आणि झोपेत सुद्धा अपूर्वा एखाद्या लहान निरागस मुलीसारखी दिसत होती. आता युवराजला अपूर्वाबद्दल सर्व काही आजींकडून समजलं होतं. तो मनातल्या मनात विचार करत होता, काल रात्रीपासून अपूर्वाला किती विकनेस आला आहे. माझ्या पूर्वीने किती त्रास सहन केला आहे. माझ्या पूर्वीचा चेहरा पूर्ण गुलाबीचा पिवळा पडला आहे. माझ्या पूर्वीने किती त्रास सहन केला आहे, किती अत्याचार केला आहे त्या क्रूर लोकांनी माझ्या पूर्वीवरती. हिच्यावर केलेल्या प्रत्येक त्रासाचा आणि अन्यायाचा मी बदला घेईल त्यांच्याकडून. कोणालाच नाही सोडणार. ते तर चांगलं झालं माझी आजी अपूर्वाला आणि तिच्या आजीला त्यांच्यासोबत बंगल्यावरती घेऊन जात आहेत. नाहीतर मी सुद्धा माझ्या अपूर्वाला आणि आजींना त्या नरकात परत जाऊ देणार नव्हतो. मला काहीही करावं लागलं असतं तरी मी केलं असतं. आता बस झालं. यापुढे मी माझ्या अपूर्वाला माझ्यापासून एक क्षण सुद्धा लांब जाऊ देणार नाही. अजून तर मी माझ्या पूर्वीसोबत काही बोललो सुद्धा नाही. जेव्हा पूर्वी बरी होईल तेव्हा मी माझ्या जानसोबत खूप मनमोकळ्या गप्पा करणार आहे. या अगोदर मला माझ्या जानला बरं करावं लागेल आणि करायचं आहे. किती अशक्त झाली आहे. तेव्हाच अपूर्वाने तिचे डोळे उघडले. रियान सुद्धा आला होता. तेव्हा युवराज म्हणाला, डॉक्टरांना बोलव रियान, एकदा परत चेक करतील डॉक्टर आणि औषध गोळ्या सुद्धा लिहून देतील. नंतर आपण घरी जाण्याची तयारी करूया. रियान म्हणाला, ठीक आहे. असं बोलून रियान त्या रूमच्या बाहेर गेला आणि त्याने कोणाला तरी डॉक्टरांना बोलवून आणायला सांगितले. तेवढ्यात डॉक्टर सुद्धा आल्या आणि त्यांनी अपूर्वाला चेक केलं आणि काही मेडिसिन सुद्धा लिहून दिली आणि सोबतच सर्व त्यांनी सूचना दिल्या होत्या. तेव्हा अपूर्वाची आजी अपूर्वाजवळ येऊन म्हणाली, पूर्वी आता आपल्याला सरला आजीसोबत त्यांच्या घरी जायचं आहे. आता यापुढे आपण दोघी त्यांच्याच इथे राहणार आहोत. ठीक आहे पुरी? अपूर्वाने हो मध्ये मान हलवली, कारण अजून ती झोपेतच होती आणि तिने दोन्ही आजींचं बोलणं सुद्धा ऐकलेलं नव्हतं. रियान दोन्ही आजींना म्हणाला, आजी तुम्ही बाहेर चला, गाडीमध्ये बसा. आम्ही तोपर्यंत अपूर्वाला बाहेर घेऊन येतो. अपूर्वाची आजी व्हीलचेअरवरती बसल्या. रियानने एका गार्डला इशारा करून बोलवलं. तेव्हा तो गार्ड आला आणि हेमलता आजींना घेऊन जाऊ लागला आणि सरला आजी त्यांच्यासोबत त्या गाडीत बसण्यासाठी गेल्या. दोन्ही आजी हॉस्पिटलमधून बाहेर येऊन त्यांच्या गाडीमध्ये बसल्या होत्या. आजी गाडीमध्ये बसण्यासाठी गेल्यानंतर रियान युवराजला म्हणाला, यार मी स्ट्रेचर घेऊन येतो अपूर्वाला घेऊन जाण्यासाठी. तेव्हा युवराज रियानला म्हणाला, ते स्ट्रेचर ब्रिचर सोड, मी आहे ना इथे. एवढं बोलून युवराजने अपूर्वाला अलगद बाळासारखं उचलून घेतलं. अपूर्वा तर एक टक लावून युवराजकडे पाहू लागली. तिच्या तोंडातून काहीच शब्द निघाले नाही. युवराजने तिला खूप हळुवारपणे उचललं होतं. तेव्हा अपूर्वा आणि युवराजची नजरानजर झाली. तेव्हा अपूर्वाचं हृदय खूप धडधड करत होतं. तिच्या डोळ्यात तिला स्वतःसाठी प्रेम दिसू लागलं. बॅलन्स ठेवण्यासाठी अपूर्वाने तिचे दोन्ही हात युवराजच्या गळ्यात टाकले. ती फक्त युवराजला एक टक लावून पाहू लागली. तिला हे आठवत होतं, ती युवराज आणि रियानला पाहून बेशुद्ध पडली होती. बाकी त्यानंतरचं तिला काहीच आठवत नव्हतं. ती कशी आणि कधी हॉस्पिटलमध्ये आली. सकाळपासून बंद असलेले अपूर्वाचे डोळे संध्याकाळी उघडले होते.
तेव्हा तिने तिच्या डोळ्यासमोर युवराजला जवळ बसलेलं आणि काळजीत बसलेलं पाहिलं होतं. या अगोदर आजी व्यतिरिक्त कोणीच तिची एवढी काळजी घेतली नव्हती. युवराजच्या कुशीत तिला वेगळीच शांतता भेटत होती. एक आपलेपणा वाटत होता. युवराजच्या मजबूत हातात अपूर्वाला स्वतःला सुरक्षित जाणीव होऊ लागलं. सागरच्या स्पर्शाने अपूर्वाला किळस यायची आणि इकडे युवराजच्या स्पर्शाने तिचं हृदय धडधड करू लागलं. एक प्रेमळ जाणीव तिला त्या स्पर्शातून होऊ लागली. युवराजच्या स्पर्शामध्ये काही वाईटपणा दिसत नव्हता. ती गप्प युवराजला पाहू लागली. युवराजने तिला उचलून गपचूप गाडीपर्यंत नेलं. गाडीचा दरवाजा उघडला आणि मागच्या सीटवरती तिला झोपवलं आणि तो सुद्धा तिथेच बसला. तिचं डोकं त्याच्या मांडीवरती ठेवलं. रियान युवराजच्या गाडीमध्ये ड्रायव्हरच्या सीटवरती बसला. त्याने लगेचच गाडी स्टार्ट केली. युवराजची गाडी चालू झाल्यानंतर अंशने आजी बसलेली ती गाडी चालू केली. युवराजच्या गाडी मागे मागे आजींची गाडी सुद्धा जाऊ लागली आणि त्यामागे बऱ्याच बॉडीगार्ड्सच्या 5 ते 6 गाड्या येऊ लागल्या. काही वेळानंतर गाड्या शहरातून बाहेर आल्या, जिथे युवराजचा बंगला होता आणि त्याच बंगल्यासमोर येऊन त्या सर्व गाड्या थांबल्या. पाहता पाहता गार्डने गेट उघडला. युवराजची गाडी त्या गेटच्या आत गेली आणि मागे मागे त्या सर्व गाड्या त्या गेटच्या आत जाऊन उभा राहिल्या. युवराजने गाडीचा डोअर उघडला, खाली उतरला आणि अपूर्वाला अलगद बाळाप्रमाणे परत उचलून तो बंगल्यात घेऊन गेला. युवराजने अपूर्वाला बेडरूममध्ये नेऊन त्याच्या बेडवरती झोपवलं. त्यानंतर सरला आजी आणि हेमलता आजींची गाडी आली. सरला आजी गाडीतून उतरल्या. रियानने हेमलता आजीला उचलून घेतलं आणि बंगल्यात आला. त्याने आजींना दुसऱ्या रूममध्ये बेडवरती झोपवलं. तेव्हा आजीने रियानला विचारलं, बेटा अपूर्वा कुठे आहे? तेव्हा रियानने आजींना उत्तर दिलं, आजी आता तुम्ही अपूर्वाची काहीच काळजी करू नका. तुम्ही इथे आराम करा. ती दुसऱ्या रूममध्ये झोपली आहे. तिला डॉक्टरांनी आत्ता आराम करण्यासाठी सांगितलं आहे. तिला आत्ता आरामाची खूप जास्त गरज आहे. तेव्हा आजी म्हणाल्या, ठीक आहे बेटा. तेव्हा सरला आजी हेमलता आजीजवळ आल्या आणि त्या हेमलता आजीला म्हणाल्या, आता तू अपूर्वाची काळजी करू नकोस. आता ती बरी आहे आणि आता ती माझ्या घरी आहे. तू आराम कर. मी तुझ्यासाठी जेवण पाठवते, ठीक आहे? एवढं बोलून सरला आजी हेमलता आजींच्या रूममधून बाहेर आल्या आणि स्वयंपाकघरात येऊन त्यांनी कुकला ऑर्डर दिली आजीसाठी जेवण बनवण्याची. इकडे अपूर्वाला बेडवरती झोपवल्यानंतर युवराज म्हणाला, आता तू आराम कर. मी इथेच आहे. जर कशाची तुला गरज असेल तर तू मला नक्की सांग. मी इथेच आहे. जर तुला कशाची गरज असेल तर तू मला सांग नक्की. एवढं बोलून युवराज जवळ असणाऱ्या सोफ्यावरती बसला. अपूर्वाला बाथरूममध्ये जायचं होतं, परंतु ती कसं काय सांगणार? तिला अतिशय लाज वाटत होती युवराजची. परंतु आता तिला जायचंच होतं, कारण आता तिला जास्त वेळ थांबवलं जात नव्हतं. ती हळूहळू उठून बसली. तेव्हा युवराज तिच्या हालचालीकडे एकटक लावून पाहू लागला. तेव्हा ती उठून उभा राहिली. उठून उभा राहिल्यानंतर तिला अचानक चक्कर आली. ती पडणार होती तेव्हाच युवराजने पळत येऊन तिला पकडलं आणि तो तिला म्हणाला, का तू जागची उठली आहेस? काही हवं होतं का तुला? तर तू मला सांगायचं होतं ना. मी इथेच होतो. सांग, तुला काय हवं आहे? अपूर्वाच्या तोंडातून लाजून काहीच आवाज निघत नव्हता. तिला युवराजच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हे समजत नव्हतं. तेव्हा तिने युवराजच्या डोळ्यात पाहिलं. तेव्हा ती त्याच्या डोळ्यामध्ये हरवून गेली. युवराज सुद्धा अपूर्वाच्या डोळ्यात पाहू लागला. एका क्षणासाठी दोघं एकमेकांमध्ये हरवून गेले होते. नंतर युवराज म्हणाला, अपूर्वा सांग ना, तू का उठली होती जागची? तुला आराम करायचा आहे. काय हवं होतं का तुला? पाणी हवं आहे का? तेव्हा अपूर्वाने नाही मध्ये मान हलवली. युवराजने परत तिला विचारलं, मग काय हवं आहे तुला? तिने तिची नजर खाली केली आणि ती अडखळत म्हणाली, ते वॉशरूम. युवराज म्हणाला, अरे फक्त एवढंच? एवढं बोलून युवराजने परत अपूर्वाला एखाद्या लहान बाळासारखं उचलून घेतलं आणि तो वॉशरूममध्ये तिला घेऊन गेला आणि म्हणाला, चल लवकर लवकर आवर, मी इथेच आहे. हे ऐकल्यानंतर अपूर्वाचा चेहरा पांढरा पडला. तिला धक्का बसला. तसं पण युवराज नेहमी मुलींपासून लांब राहत आलेला आहे आणि त्याला बहीण सुद्धा नव्हती. त्यामुळे त्याला माहीत नव्हतं मुलींना कसं ट्रीट करायला पाहिजे. अपूर्वाने आत्ता युवराजकडे रागाने पाहिलं. युवराजने पाहिलं अपूर्वा त्याच्याकडे खूप रागाने पाहत आहे. तेव्हा युवराजला वेगळं वाटलं. तेव्हा तो निरागस चेहरा करून अपूर्वाला म्हणाला, मला तू असं का पाहत आहेस? तुला चक्कर येत आहे ना? तू पडली असतीस.
युवराजचं बोलणं ऐकून अपूर्वा परत त्याला रागाने पाहू लागली आणि रागात पाहत पाहत ती त्याला म्हणाली, आता मी बरी आहे, मी आता नाही पडणार. तुम्ही जा अगोदर बाहेर. युवराज म्हणाला, बरं 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 ठीक आहे, मी बाहेर उभा आहे. फ्रेश झाल्यानंतर तू मला आवाज दे, मी लगेच येईल. अपूर्वाने तोंड फुगवले आणि मनात म्हणाली, देवा, हा काय पागल आहे का? वॉशरूममध्ये सुद्धा मला एकटं सोडत नाही. याच्या मनात आलं तर मला लहान मुलांप्रमाणे मांडीवर बसवून ठेवेल. अपूर्वा फ्रेश होऊन वॉशरूममधून बाहेर येऊ लागली तेव्हा युवराज वॉशरूमच्या बाहेर येऊन उभा होता. युवराजने पाहिलं अपूर्वा बाहेर येत आहे तेव्हा त्याने अपूर्वाला परत उचलून घेतलं आणि तिला म्हणाला, तू मला का नाही सांगितलं तू आली आहेस? आणि असंच बोलत असताना बेडपर्यंत घेऊन गेला आणि तिला परत झोपवलं. अपूर्वा आश्चर्याने त्याला पाहून विचार करत होती, हा मुलगा माझी किती केअर करत आहे. तिला बेडवरती ठेवल्यानंतर युवराज तिला म्हणाला, मी आता तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. तोपर्यंत तू जागची हालू सुद्धा नकोस. अजून तुला खूप आराम करायची आवश्यकता आहे. युवराजचं असं बोलणं ऐकून अपूर्वा तर चकित झाली. तिने तोंड उघडून डोळे मोठे करून युवराजकडे पाहिलं. आजपर्यंत तिच्या आयुष्यात पहिल्यांदा तिची एवढी कोणीतरी काळजी घेऊ लागलं. नाहीतर काकांच्या घरी तिला ताप असला तरीही किचनमध्ये काम करावं लागायचं आणि त्यातल्या त्यात काम करत असताना तिच्याकडून काही चुकीचं काम झालं तर तिला शिव्या आणि मार सुद्धा भेटायचा. युवराज एवढं बोलून रूममधून बाहेर गेला. अपूर्वाने मोठा श्वास घेतला आणि ती स्वतःच्या मनाला म्हणाली, गेला हा तर माझ्या लहान लहान गोष्टींवरती मला असं पटकन उचलून घेतो जसं मी बाहुली आहे. युवराज रूममधून बाहेर गेल्यानंतर सरला आजी अपूर्वाजवळ आल्या आणि तिच्याजवळ बसून तिच्या डोक्यावरती हात ठेवून पाहिलं, तिला ताप आहे की नाही. नंतर तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, बेटा, मी तुझ्या आजीची लहानपणीची मैत्रीण आहे. आम्ही दोघी एकाच शहरात एकाच कॉलनीमध्ये राहत होतो. मी सुद्धा तुझ्या आजीसारखीच आहे. जर तुला कशाची गरज लागली तर तू मला न घाबरता सांग. तू मला तुझीच आजी समजू शकतेस. इकडे तुला कोणत्याच गोष्टींची कमतरता भासणार नाही. आजपासून हे तुझंच घर आहे असं समज. आता तुला खूप अशक्तपणा आला आहे. डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलं आहे आणि बरेच पथ्य सुद्धा पाळायला सांगितले आहेत. तू आता आराम कर. अपूर्वाने हो मध्ये मान हलवली. आजींनी परत अपूर्वाच्या हातावरती हात ठेवला आणि तिला म्हणाल्या, मी तुला काहीतरी खायला पाठवून देते. एवढं बोलून आजी त्या रूममधून निघून गेल्या. अपूर्वा तिचे डोळे बंद करून झोपी गेली. आज अपूर्वा विचार करत होती, आज तिच्या आजी व्यतिरिक्त तिच्यासोबत दुसरं कोणी प्रेमाने बोलू लागलं होतं. अगोदर युवराज तिची एवढी काळजी घेऊ लागला आणि आता त्याची आजी सुद्धा माझी एवढी काळजी करून गेली आहे. तिला आज खूप छान वाटू लागलं. आजी खाली स्वयंपाकघरात आल्या आणि अपूर्वासाठी कुकला ॲपल कापून द्या असं सांगण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी तिथे पाहिलं, स्वयंपाकघरात युवराज बसलेला आहे आणि मेड फ्रूट कापत आहे. आजी युवराजजवळ आल्या आणि त्याला म्हणाल्या, तू इथं काय करत आहेस आणि हे फ्रूट कोणासाठी कापले जात आहेत? तेव्हा युवराज अडखळत अडखळत म्हणाला, ते आजी. एवढं बोलून तो तिथेच थांबला. आजी तेव्हा युवराजच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या, अपूर्वासाठी ना? ते काय करत आहेस असं? नीट बोल ना मला. अपूर्वासाठी फ्रूट कापले जात आहेत. एवढं इझी आहे बोलायचं. मी तर तुला नंतर बघते. एवढं बोलून आजी डोळ्यांच्या भोवया वरती उचलत उचलत तिथून निघून गेल्या. तेव्हा युवराज खूप विचारात पडला आणि घाबरला सुद्धा होता. रियान युवराजला शोधत शोधत तो सुद्धा स्वयंपाकघरात आला आणि युवराज अगोदरच चिडला होता. तो युवराजला म्हणाला, तू इथे काय करत आहेस? स्वयंपाक तू करणार आहेस का आज? तेव्हा युवराज रागात त्याला म्हणाला, स्वयंपाकघरात येणं पाप आहे का? नंतर तो चिडत रियानचा मजाक करत म्हणाला, ज्याला पाहावं तो मला म्हणत आहे, तू स्वयंपाकघरात काय करत आहेस? तू स्वयंपाकघरात काय करत आहेस? जसं मी स्वयंपाकघरात नाही दुसऱ्या देशात आलो आहे. मला पाहून तुम्हाला असं वाटत आहे का मी स्वयंपाकघरात येऊन दुसऱ्या देशात गेलो आहे? रियान म्हणाला, जर एखाद्या माणसामध्ये एकत्र एवढे बदल झाले तर संशय तर येतोच ना. युवराजने फ्रूटची प्लेट उचलली आणि रियानला रागात पाहत तो स्वयंपाकघरातून रागात निघून गेला. रियान सुद्धा त्याच्या मागे स्वयंपाकघरातून बाहेर आला आणि म्हणाला, यार, तुला तर वाईट वाटलं मी बोललेलं. मी तर सहज तुला मजाकमध्ये म्हणालो होतो. तू स्वयंपाकघरात कधीच येत नाहीस ना, त्यामुळे तुला मी आज असा प्रश्न केला. आणि हा अंश सुद्धा अजूनही इकडे आला नाही. माहित नाही कुठं राहिला आहे. युवराज म्हणाला, तू त्याला कॉल कर ना.
इथं बसून अंदाज मांडण्यापेक्षा कॉल करून विचार त्याला कुठे आहेस ते. आता रियान अंशला कॉल करणार होता तेव्हाच घराच्या बाहेरून हॉर्नचा आवाज ऐकायला आला. रियानने पळत बाहेर येऊन पाहिलं तर अंश एक ट्रक भरून सामान घेऊन आला होता. अंश गाडीमधून छाती फुगवून खाली उतरला तेव्हा रियान त्याच्या जवळ आला आणि त्याच्याकडे पाहून हसत म्हणाला, हे सामान कोणाचं आणलं आहेस बाळा? अंश म्हणाला, मला आजीचे सामान आणायला सांगितले होते तुम्ही, मी घेऊन आलो. तेव्हा रियान अंशला म्हणाला, एवढं सामान? अंशने परत छाती फुगवत उत्तर दिलं, अरे यार, मला काही आणायला पाठवलं ना, मी कधीच रिकाम्या हाताने परत येत नसतो बघ. बघितलं ना माझं डोकं? बघ किती सामान घेऊन आलो आहे. तसं पण ते घर आजीचंच आहे, ते संपूर्ण सामान पण त्यांचंच असेल ना. त्यामुळे मला जे जे सामान भेटलं ते मी सर्व ट्रकमध्ये टाकून घेऊन आलो आहे. अंश आजीच्या सामानासोबत घरातील बऱ्याच सामानावरती हात मारून आला होता. जे अंशच्या हाताला आलं ते सर्व त्याने ट्रकमध्ये टाकून घेऊन आला होता. रियानने ट्रकमध्ये एकदा वाकून पाहिलं तेव्हा अंशने आजीच्या आणि अपूर्वाच्या सामानासोबत त्यांचा बेड, सोफा, टीव्ही, त्यांची आरमारी, कपाट, भांडे, अजून काय काय सर्व काही घेऊन आला होता. रियानने अंशकडे रागात पाहिलं आणि रियानने स्वतःच्या डोक्यावर जोरात हात मारला. तिकडे युवराज फ्रूटची प्लेट घेऊन अपूर्वाजवळ गेला आणि अपूर्वाला म्हणाला, अपूर्वा चल उठून बस आणि हे फ्रूट खाऊन घे. अपूर्वा हळू उठून बसली तेव्हा युवराजने एक उशी तिच्या कमरेच्या मागे ठेवली आणि बेडवर तिला मागे टेकून बसायला सांगितलं. नंतर युवराज त्याच्या हाताने अपूर्वाला फ्रूट खाऊ घालू लागला. अपूर्वा युवराजला म्हणाली, मी माझ्या हाताने खाते. तेव्हा युवराजने अपूर्वाकडे पाहिलं आणि मनात विचार करत होता, किती निरागस आहे माझी पूर्वी, एकदम एखाद्या निरागस बाळासारखी. मी माझ्या पूर्वीला जगातील सर्व सुख देईल आणि तिच्यावर एवढं प्रेम करेल की सर्व काही ती विसरून जाईल. अपूर्वा फ्रूट खात होती आणि युवराज अपूर्वाला फ्रूट खाताना पाहू लागला. ती फक्त गप्प खाली मान करून फ्रूट खात होती. नंतर युवराज तिला म्हणाला, सर्व प्लेट रिकामी झाली पाहिजे, समजलं? काहीच शिल्लक राहिलं नाही पाहिजे. तू खाऊन घे, मी आत्ता आलो. अपूर्वाने हो मध्ये मान हलवली आणि युवराज रूममधून बाहेर निघून गेला. तो बाहेर आला तेव्हा त्याने एवढं सर्व सामान पाहिलं. तेव्हा त्याने रियानला विचारलं, हे सर्व काय आहे? युवराजच्या प्रश्नावरती रियानने उत्तर दिलं, आजी आणि अपूर्वाचं सामान आणायला सांगितलं होतं अंशला. तो त्यांच्या घरातलं सर्वच सामान उचलून घेऊन आला आहे. युवराजचं डोकं ते सर्व पाहून गरगरायला लागलं. तेव्हाच समोरून वरुणची गाडी येताना दिसली. तो सरळ ऑफिसमधून बंगल्यावरती आला होता कारण दिवसभर त्याने कॉल करून सर्व अपडेट घेतल्या होत्या आणि त्याला समजलं होतं सर्वजण बंगल्यावरच आहेत. त्याने त्याची गाडी पोर्चमध्ये उभा केली आणि युवराज आणि रियान जवळ तो चालत आला. अंश सुद्धा त्याच्या जवळ येऊन उभा राहिला. तेव्हाच युवराज आणि रियानने एकमेकांना पाहून डोळ्याने एकमेकांना खुणवले. तेव्हा युवराज म्हणाला, चला आत, माझ्या रूममध्ये चला सगळे. तुमच्या दोघांसोबत मला आज खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. वरुण आणि अंश या दोघांना घेऊन युवराज आणि रियान युवराजच्या रूममध्ये घेऊन गेले. रूममध्ये गेल्यानंतर युवराजने दरवाजा आतून बंद केला. नंतर रियान आणि युवराज दोघं पण त्यांच्या शर्टच्या भायाचे बटन काढत होते आणि नंतर त्यांनी भाया वरती फोल्ड केल्या. युवराज आणि रियान वरुण आणि अंश समोर त्याचे हात फोल्ड करून उभा राहिले होते आणि त्यांना म्हणाले, आता तुमच्या दोघांपैकी आजींचा खबरीलाल कोण आहे ते आम्हाला सांगा. हे ऐकताच वरुण आणि अंश दोघं पण घाबरून गेले. वरुण घाबरत म्हणाला, यार, मी नाही आजीचा खबरीलाल. मी आजीला काहीच खबरी दिल्या नाहीयेत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्हाला वाटेल त्याची मी शपथ खायला तयार आहे. सांगा तुम्ही. खरोखर यार, अपूर्व वहिनीची शपथ, मी काहीच केलं नाही. युवराजने वरुणकडे अतिशय रागात पाहिलं आणि वरुणला म्हणाला, वरुण, जर तू माझ्या अपूर्वाची खोटी शपथ घेतली असेल ना तर बघ मी तुझी काय अवस्था करतो. एक वेळेस माझी शपथ खोटी घेतली तर मला चालेल, पण माझ्या अपूर्वाची खोटी शपथ खाल्ली तर तुला उलटं लटकवेल आणि खालून मिरचीचा धुरा देईल, समजलं? वरुणची हवास निघून गेली. तेव्हा तो घाबरत म्हणाला, भाऊ, मी वहिनीची खोटी शपथ नाही घेतली. खरंच मी खरं बोलत आहे. मी आजीला कोणतीच बातमी दिलेली नाही. युवराज आणि रियानने वरुणला परत एकदा रागात पाहिलं. तेव्हा युवराज अंशला म्हणाला, अंश, तू जरा इकडे ये. आता राहिलास तू. बोल, तू काय म्हणतोस? अंशची अवस्था खूप वाईट झाली होती. तो पळत गेला आणि बेडवरती उभा राहिला आणि म्हणाला, हे बघा भाऊ,
मी अगोदरच सांगत आहे तुम्हाला, जर तुम्ही मला हात जरी लावला ना तर मी तुमचं नाव आजींना सांगेल हा. मला तर आजींनीच सांगितलं होतं तुझी प्रत्येक गोष्ट त्यांना सांगण्यासाठी. आजीने मला धमकीसुद्धा दिली होती, जर मी त्यांना तुझ्या सर्व अपडेट नाही दिल्या तर त्या मला रूममध्ये बंद करून खूप मारतील. मग मी काय करणार होतो, त्यामुळे मी सर्व माहिती आजींना मला द्यावी लागली. तेव्हा तिघं एकत्र म्हणाले, देशद्रोही, आम्ही तुला हात नाही लावणार, आम्ही तुला पाय लावणार आहे, खबरीलाल. आणि त्यानंतर तिघांनी बेडला घेरलं आणि पोझिशन घेतली. अंशने काही करण्याअगोदर आरडाओरडा सुरू केला, वाचवा, मला वाचवा, या जनावरांपासून वाचवा, आजी मला वाचवा. अंश इकडून तिकडे बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, परंतु ते तिघं त्याला बेडवरचं खालीच येऊ देत नव्हते. अंशला तर कसं पण करून तिथून पळायचं होतं, कारण यावेळी अंशला फक्त आजीच वाचवू शकत होत्या. परंतु तिघांनी त्याला पळून जाऊच दिलं नाही. रियानने पुढे जाऊन त्याला दाबून धरलं आणि नंतर युवराज आणि वरुण सुद्धा आले. नंतर त्या चौघांनी मारामारी चालू केली. तिघांनी मिळून अंशवरती हात धुवून घेतला. आज तर त्या तिघांनी अंशचाच नंबर घेतला होता. काही वेळानंतर मारामारी करून चौघजण थकून गेले आणि तिथेच बेडवरती इकडे तिकडे आडवे पडले. अंशची मात्र खूप वाईट अवस्था झाली होती. त्याची तिघांनी चांगलीच धुलाई केली होती. तो रडकं तोंड करून खाली मान घालून बसला होता आणि बडबड करत होता, देवा, आता तूच सांग यांना मी काय करायला हवं होतं. जर आजीला काही सांगितलं नसतं तर आजी मला मारते, आणि जर आजीला काही सांगितलं तर त्यांचा नातू मला मारतो. तेव्हा युवराजच्या रूमचा दरवाजा कोणीतरी वाजवला. वरुणने जाऊन दरवाजा उघडला. तेव्हा आजी आलेल्या होत्या. आजी आत आल्या. आजी संशय करत म्हणाल्या, या रूममधून आता कसले तरी विचित्र आवाज येत होते आणि दरवाजा आतून बंद का करून बसलात तुम्ही चौघात? तुम्ही काय करत होतात? आजीचा आवाज ऐकून रियान आणि युवराज दोघंही जागचे उठले आणि आजीला पाहून अंशने त्याचं डोकं वर करून आजींना पाहिलं. तो डोकं खाली करून बसलेला होता, त्यामुळे त्याला आजी आलेल्या समजल्या नाही. तेव्हा तो पळत आजीजवळ आला आणि आजीला मिठी मारत म्हणाला, आजी, या तिघांनी मला खूप मारलं आहे. मी तुम्हाला युवराजबद्दल सर्व काही सांगितलं होतं, त्यामुळे त्यांनी मला खूप मारलं आहे. आजी, तुम्हीच मला सांगितलं होतं सर्व काही सांगण्यासाठी, तरी या तिघांनी मला खूप मारलं आहे. आजीने अंशच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाल्या, तूच माझा सर्वात चांगला मुलगा आहेस, माझं सर्व काही तूच ऐकतोस. तुम्ही याला का मारलं आहे? आजींनी प्रश्न केला. मीच याला सर्व काही सांगण्यासाठी बोलले होते. नंतर आजी अंशच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, आता यांनी तुला मारलंच आहे ना, तर यापुढे तू यांच्यासोबत राहू नकोस. आजपासून तू इथे माझ्यासोबत राहायचं आणि हे तिघं फ्लॅटमध्ये राहतील. आजी तिघांकडे पाहत म्हणाल्या, तुम्ही अजून सुद्धा इथेच आहात? चला निघा, तुमच्या फ्लॅटमध्ये जा. अजून इथे तुम्ही काय करत आहात? आत्तापर्यंत तुम्ही जायला हवं होतं, का नाही गेले तुम्ही अजून? आजीचं बोलणं ऐकून युवराज चकित झाला. आजी त्याला तिथून जा असं बोलत होती. युवराज आजीजवळ आला. युवराजला आजीजवळ येताना पाहून अंश आजीच्या मागे लपला. युवराज आजीला म्हणाला, आजी, मी आता विचार केला आहे, तुम्ही या वयात एकट्या राहतात, तुम्ही कधीपर्यंत एकट्या राहणार आहात? मी हाच विचार करत आहे. आता मी सुद्धा इथेच तुमच्यासोबत राहणार आहे, ठीक आहे ना आजी? आजी तोंड फुगत म्हणाल्या, आत्तापर्यंत तुला माझी एवढी काळजी कधीच वाटली नाही. आज अचानक माझी एवढी काळजी तुला कशी काय वाटत आहे? राहू दे, मला नाही राहायचं तुझ्याजवळ. आता माझ्याजवळ माझी अपूर्वा आणि माझी मैत्रीण आहे, त्यामुळे मला तुझी गरज नाही. आता अंश सुद्धा माझ्याजवळ आहे, आता मला तुझी गरजच नाही. तू तुझ्या फ्लॅटमध्ये निघून जा आणि जाताना या तुझ्या 2 मित्रांना पण घेऊन जा. अंशच्या चेहऱ्यावर खूप हसू आलं होतं. अंश स्वाभिमानी विषारी हसू त्याच्या चेहऱ्यावर आणून आजींना म्हणाला, आजी चला, इथे वेळ घालून काहीच फायदा नाहीये. तुम्ही तुमच्या रूममध्ये चला, मी तिकडे गेल्यानंतर तुमचे मस्त पाय दाबून देतो. आजी म्हणाल्या, हो अंश, बरोबर बोलत आहेस तू. चल, माझे पाय खूप दुखत आहेत आणि तुम्ही तिघं निघा आता फ्लॅटमध्ये आणि इथून पुढे परत या घरात यायचं नाही. एवढं बोलून आजी रूममधून निघून गेल्या. अंश त्यांच्या मागे जाऊ लागला. अंशने जाता जाता त्या तिघांना मागे वळून पाहिलं आणि झटक्याने त्याने चेहरा पुढे फिरवला आणि आजीच्या मागे तो छाती फुगवत निघून गेला. ते तिघजण अंशचं हे रूप पाहून खूप चकित झाले होते. तिघं एकत्र म्हणाले, आजीचा चमचा कुठला? देशद्रोही. रियान म्हणाला, यार, जसं सरकार पाडण्यासाठी पक्ष वेगळे होतात, अगदी तसं
आजीने आपली मैत्री तोडण्यासाठी आपला सेनापतीच तोडला आहे. यार, मानावं लागेल या आजीला. आजी म्हणजे आजी आहेत. आपली आजी खूप ग्रेट आहे. युवराज तर आजीचं बोलणं ऐकून खूप दुःखी झाला होता, कारण आजीने त्याला स्पष्ट शब्दात तिथून निघून जायला सांगितलं होतं. त्याने आता काय करावं? अगोदर त्याला इकडे यायचं नव्हतं आणि आता त्याला इथून जायचं नव्हतं. युवराजला विचारात हरवलेलं पाहून रियान त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, कोणत्या विचारात हरवला आहेस? युवराज तोंड पाडून म्हणाला, यार, आजी तर आपल्याला इथून पळवून लावत आहेत. काय करू? एक काम करा, तुम्ही दोघं फ्लॅटमध्ये निघून जा. मी आज रात्री इथेच थांबतो. रियान म्हणाला, विचार पण करू नकोस. आम्ही तुला सोडून कुठेच नाही जाणार. आम्ही दोघं तुझ्याच सोबत राहणार. जिथं तू तिथं आम्ही. तेव्हा वरुण मध्येच म्हणाला, जिथे तुम्ही दोघं तिथे मी सुद्धा. मी कुठेच जाणार नाही. युवराज म्हणाला, यार, विचार करा ना. कसं तरी आजीला आपल्याला समजवायला हवं. तिघं आजीसोबत राहण्यासाठी काहीतरी पर्याय शोधत बसले होते. पुढे काय होईल? युवराज, वरुण आणि रियान आजीसोबत राहण्यासाठी काय पर्याय शोधून काढतील? जेव्हा अपूर्वाला युवराजकडून त्यांच्या नात्याबद्दल समजेल तेव्हा तिची काय रिॲक्शन असेल? युवराज अपूर्वाच्या काका काकूंचा बदला कसा घेईल? बघूया या कथेच्या 3ऱ्या भागात. आणि तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.